मंडळी, आजच्या मुंबई ईस्ट वेस्टमध्ये पहिली बातमी ही खऱ्या अर्थानं वेगळी बातमी आहे, कारण ही बातमी केवळ आणि केवळ मुंबईकर आणि देशभरातल्या क्रिकेट रसिकांसाठी आहे। भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर विनोद कांबळीच्या आरोग्याविषयी प्रश्न उपस्थित करणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। तो व्हिडिओ पाहून विनोद कांबळीचे देशभरातील लाखो चाहते अक्षरशः हळहळले, त्यांच्या काळजात चर्र झालं। मुंबईतील प्रथम दर्जाचे पंच मार्कस कुटो आणि त्यांचा भाऊ रिकी कुटो यांनाही तो व्हिडिओ पाहून विनोदच्या तब्येतीविषयी काळजी वाटली। त्यात रिकी कुटो हा तर शारदाश्रम विद्या मंदिरमधला विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरचा वर्गमित्र, त्यामुळे कुटो बंधूंनी तातडीनं विनोदच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन कांबळी कुटुंबियांची भेट घेतली। मार्कस कुटो यांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद कांबळीची तब्येत आता खूपच सुधारली आहे आणि तोच सांगतोय की तो फिट अँड फाईन आहे। मंडळी, मार्कस आणि रिकी कुटो या बंधूंनी विनोद कांबळीची भेट घेऊन विनोदसह कांबळी कुटुंबियांशी छान संवाद साधला। त्यावेळी विनोद कांबळीनं मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधल्या त्याच्या आठवणींना उजाळा दिला। त्यानं मार्कस कुटो यांच्या मोबाईलवरून अनेक जुन्या मित्रांशी संवादही साधला। आपण पाहूया त्यांच्या भेटीशी एक छोटीशी चित्रफित। हाय विनोद, हाउ आर यू विनोद? I am good, Marcus. Nice By to the grace of God, I am surviving. Very nice. Nice to see you, Vinod. Thank you. How is your health going now? Yes. Fit and fine? Fit and fine. You can go on the pitch to bat? Yes. Anytime. Ready to bat, right? And what number? Matin. Hi, Vinod. आणि आता आपल्या समवेत मुंबईचे क्रिकेट पंच मार्कस कुटो हे स्वतः फोन लाईनवर नाहीत। मार्कस, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। खऱ्या अर्थानं आपल्या मित्राला पाहायला तुम्ही गेलात आणि तुमचा तो आनंद मला वाटतं या फोटोमधून देखील दिसतोय, पण तो तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा। कसा होता विनोद बरोबर झालेला पुन्हा संपर्क आणि त्याच्याबरोबर काय काय गप्पा झाल्या मार्कस? थँक्यू साल्वी, या एबीपी माझ्यावर बोलवायला मला खूप मजा आली। आम्हाला वाटलं की विनोद फक्त 10-15 मिनिटच भेटणार आम्हाला आणि आम्ही ते व्हिडिओबद्दल विचारणार, पण ते 10-15 मिनिटं नंतर ते जेवणाबद्दल त्याने जेवण दिलं आम्हाला, त्याच्या बायकोनी। आम्ही चहा प्यालो आणि एवढ्या नॉनस्टॉप जुन्या घटना त्याला आठवल्या, एवढा मजा आली। मला वाटतं आणखी एक पुरा प्रोग्राम करायला लागेल तुम्हाला त्या घटनाबद्दल। नाही, पण काय गप्पा झाल्या आणि कोणाकोणाशी गप्पा मारल्या विनोदनं? विनोदनी जुने क्रिकेटर्स शिशिर हातंगडी, ॲबी कुरुविल्ला, अनिल जोशी, आपले नाईक साहेबांना, अजिंक्य नाईक जे नवीन प्रेसिडेंट झालेत त्यांना शुभेच्छा दिल्या। त्या नाईक साहेबांनी पण त्यांना सांगितलं वी आर देअर विथ यू। असे कमसे कम 20 ते 25 लोकांची त्यांनी गप्पा मारल्या आणि त्याचे जे घरातलं ना ॲटमॉस्फिअर आम्ही चेंज केलं। वा, धन्यवाद मार्कस या सगळ्या माहितीबद्दल। आणि खऱ्या अर्थानं मुंबईच्या विनोदच्या चाहत्यांना, देशभरातल्या विनोदच्या पाठीराख्यांना या बातमीनं खरोखर आनंद होणार आहे, कारण त्याची तब्येत आता सुधारली आणि तो फिट अँड फाईन आहे असं त्यानं स्वतःच सांगितलं आत्ता या चित्रफितीमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।